राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी हालचाल सुरू आहे. मात्र काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे आता बारामतीत निवडणूक होणे जवळपास निश्चित आहे. याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील अचंबित करणारी घटना आज घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या फोननंतर काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवार मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांनीही दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे. बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याबाबत शरद पवारांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. काँग्रेस माघार घेण्यास संदर्भात विचार करत असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून शरद पवारांना सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवारांच्या फोननंतर काँग्रेस नेमकी भूमिका काय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी कालच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण ताकदीने पाठीशी असल्याचा शब्द सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांनी थेट काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोन फिरवून उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.